वॉलेंटियर्स थोड़ा ध्यान दीजिए। पंच मॅच सामना चालू करा, धन्यवाद। पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते सागर आणि हा सामना आपल्याला अटीतटीचा बघायला भेटणार आहे। दोन्ही बल्लाड संघ आदर्श 11 वर्सेस लवर बॉईज। बघूया कोण बाजी मारतं या संघामध्ये आणि अंतिम फेरीमध्ये कोण दाखल होतं ते। पूर्णपणे बीट झाले नजमुल, पण एक धाव काय रोखू शकले नाही। स्टेजच्या मागे किपिंगच्या मागे जे उभे आहेत सूरज यांना विनंती, आपण सगळ्यांना साईडला करायचंय। सूरज, नीलेश सर, सूरज सर प्लीज देखिए, थोड़ा वॉलेंटियर से रिक्वेस्ट है, ये सेमीफाइनल मैच है। मुकुंद आपल्याला विनंती। देवेश से भी सर से रिक्वेस्ट है कि आप पीछे आए, कमेटी स्टेज पे आए, उनके लिए थोड़ा काम रखा गया है। देवेश सर और जो भी कमेटी के मेंबर्स है प्लीज वहां पे आप खुद गलती ना कीजिए, स्टेज पे आ जाइए। सूरज सर, नीलेश सर थोड़ा वहां पे ध्यान दीजिए। शिवनेरी सेवा मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सव निमित्त आपण प्रथमच क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे आणि 2 दिवस जेवढे आपल्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याच्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद। त्यांचं जेवढा आपण आणि हा जेल पहिला गडी बाद झाला आहे गोपी यांच्या स्वरूपात। बहुत स्वागत। शिवनेरी सेवा मंडल का ये 50वां साल है और फर्स्ट टाइम शिवनेरी चषक रखा गया है और विरल सर ने भी उन्होंने बहुत अच्छा पार्टिसिपेंट दिखाया है। सो चंदन ज्वेलर्स के ओनर विरज दीक्षित से रिक्वेस्ट है कि प्लीज उनको लेके वो स्टेज पे आके विनम्र हो जाए। दीक्षित बंगेरा, विरल। तिसरा चेंडू टाकण्यास सागर तयार, स्ट्राइक वर आहे ते जय। पहिला धक्का बसलाय तो गोपी यांच्या स्वरूपात, आयकॉन जय। आम्हाला 12वा खेळाडूच्या ह्याच्यातून माहीत पडलं, आयकॉन जय। लेग साइडला टोलवलाय, 2 धाव काय रोखू शकले नाही। खूपच सुंदर अशी मंडल के बहुत ही जूने और वेल एक्सपीरियंस कार्यकर्ता देवेश देवाड़ी का बहुत बहुत स्वागत। उन्होंने भी बहुत अपना टाइम निकाल के मंडल के लिए बहुत कंट्रीब्यूट किया है। सो उनके प्रेजेंस के लिए बहुत बहुत थैंक यू देवेश देवाड़ी का। पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे। 1 रन शॉट आहे, आताचा 1च रन आहे। 3 चेंडू 2 धावा, आताचा 1च रन आहे। अंपायर संजय सर से रिक्वेस्ट है कि प्लीज। धन्यवाद धन्यवाद। नोंद केली गेलेली आहे, मॅच चालू करावी। चौथा चेंडू सागर घेऊन येत आहेत जय यांना आणि हा कॅच आणि ओ खूप ड्रॉप केलेला आहे, कॅच सुटली। पकड़ोगे कैच तभी जीतोगे मैच। जय बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है, उनका कैच छूटना देखते हैं लवर बॉयज के लिए क्या साबित होता है। बघू त्यांनी कॅच सोडलाय की मॅच सोडलाय। 4 चेंडू 2 धावा आतापर्यंत दिल्यात सागर यांनी, 2 धावा खर्च केल्यात। खूप धडाकेबाज जय याची कॅच आता सुटलेली आहे। बघूया काय होतंय। जय आता आपल्या संघासाठी किती धावा करतायत, त्यांना एक जीवनदान भेटलंय। 5वा चेंडू सागर यांचा, सामोरे जाईल तो जय आणि हा लेगच्या दिशेने टोलवलाय, षटकार। फलंदाज क्षेत्ररक्षण बघावं।
5 चेंडू 8 धावा, शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला आणि हा टोलवलाय, पण तेवढा सुंदर असा बॉल. बघूया विकेट आणि बघूया का गेम है, सो प्रोफेशनली सभी प्लेयर से रिक्वेस्ट है कि वो प्रोफेशनली बिहेव करें. हमारे पास बहुत ही वेल एक्सपीरियंस क्रिकेट है. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 8. पुढील षटक घेऊन येत आहे ते त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे. स्ट्राइक घेत आहेत ते सतीश दादा आणि नॉन स्ट्राइकला आहेत ते जयेश. धावसंख्या झाली आहे ती 8. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बॉलिंगसाठी सज्ज ते सोहेल आणि सामोरे जाईल तो अनुभवी फलंदाज सतीश यादव. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमवत आहेत. शेवटचे 2 षटक, अनामारीचे षटक बाकी आहेत. 2 ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत. सुंदर पद्धतीने तो खेळून काढलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने 1 रन साठी. एक धाव काय रोखू शकले नाही. हॅलो 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 हॅलो. तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटतंय या मॅच मध्ये. अटीतटीचा सामना लवर बॉईज वर्सेस आदर्श. तेवढी सुंदर गोलंदाजी सागर यांनी केली. 8 धावा फक्त खर्च केल्यात. कर्णधाराला साजेशी अशी खेळी सागर यांच्या थ्रू. पुढचा चेंडू साहिलांचा टोलेला आणि हा सुंदर झेल सौरभ यांच्या हातातून घेऊन खूप सुंदर कॅच पकडली. जय हिंद. आणि आदर्श 11चे कर्णधार बॉस आलेत फलंदाजीसाठी. किती धावा करतात बघूया आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली आहे ती 9. 2 चेंडू 9 धावा. खूपच सुंदर अशी बॉलिंग बघायला भेटते आपली लवर बॉयची. याच बॉलिंगच्या जोरावर त्यांनी सेमीफायनलमध्ये पोहोचलेत. आताही त्यांनी एकच धाव दिले. खूप सुंदर बॉलिंग. स्ट्राईकवर आहेत ते सतीश. दोन्हीही नावाजलेले फलंदाज क्रीजवरती. सोहेल यांचा 14 चेंडू सामोरे जाईल सतीश. डीजे
या पुढील चेंडू सोहेल यांचा. खूप सुंदर अशी बॉलिंग बघायला भेटली आपल्याला सोहेल यांची. बघूया किती धावा भेटतात या बॉलमध्ये. आणि हा 2 धाव काय रोखू शकले नाही. थोडंसं क्षेत्ररक्षण. धाव संख्या झाली आहे ती 12. शेवटचा चेंडू. ये सेमीफाइनल 2.0 चल रहा है, बहुत ही प्यारा। और इसी तरह टीम का स्कोर हुआ है केवल रन 12। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. बघूया कोण घेऊन येते. स्ट्राईकवर आहे, खेळपट्टीवर खेळत आहेत ते आदर्श कर्णधार योगेश. सामना चालू करा. पंच आपल्याला फायनलचा राऊंड खेळवायचा आहे अजून. बॉलर नेम योगेश आणि सागर स्ट्राईक खेळपट्टीवर खेळताना. आणि बॉलिंगसाठी आले ते पवन. त्यांनी खूप सुंदर असा झेल टिपलेला. 2 ओव्हरच्या धावसंख्या झाली आहे ती 13. पहिला चेंडू पवन यांचा. सागर यांना टोलवलंय ऑफच्या दिशेने. भाऊ किती धावा भेटत आहेत. 1 धावामध्ये समाधान मानावं लागेल सागरला. स्ट्राईकवर आले ते योगेश. योगेश उर्फ बॉस, देखते हैं टीम के कप्तान अपनी टीम को किस तरह फाइनल में लेके जाते हैं। पहले मैच में उन्होंने बहुत ही अच्छा इनिंग खेला है और सामने भी एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज पवन। सो वन ऑफ द बेस्ट बैट्समैन योगेश वर्सेस पवन। देखते हैं ये गेंद का रिजल्ट क्या आता है। पवन तयार दुसरा चेंडू टाकण्यासाठी. ओ खूप सुंदर अशी रनिंग. स्कोर झालाय तो 15. 2 बॉल 15 धावा. शेवटचं षटक. 4 चेंडू बाकी. अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात. चेंडू 16 धावा. अजूनही 4 चेंडू बाकी. या 4 चेंडू मध्ये किती धावा येतात ते बघू. पवन यांचा तिसरा चेंडू. सामोरे जाईल सागर. पंचांनी आपला निर्णय सांगायचा आहे. पंच आपला निर्णय कळवा.
त्यानंतर निर्णय कळवा आपला. रन आउट. रनआउट. डॉट बॉल. धन्यवाद. धन्यवाद अंपायर. डॉट बॉल आहे हा आणि हा विकेट सागरच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आला है तो आदि. पवन भाई ने डाला था बॉल शॉर्ट, इसीलिए गेंद गई डॉट. तीन बॉल 16 रन. चौथी गेंद पवन. पवन यांचा चौथा चेंडू टोलवला लेगच्या दिशेने. बघूया काय होत आहे. आणि हा सुंदर झेल घेतलाय योगेश यांचा आणि कर्णधार आउट. डीजे. धन्यवाद डीजे. पुढील फलंदाज लवकरात लवकर पाठवा. कर्णधार योगेश तुम्हाला विनंती, थोडीशी घाई करा, आपल्याला वेळ कमी आहे. आपल्याला अजून फायनलचा राऊंड खेळवायचा आहे. नवीन फलंदाजाचं नाव उपेन. शेवटचे 2 चेंडू 16 धावा. 16. पवन यांची खूप सुंदर अशी बॉलिंग. सामोरे जातील ते उपेन प्लस पवन. वाह. आणि हा वाईट आहे. अवंतर धाव प्लस वाइट प्लस विकेट ने लिया है रन आउट. बैट्समैन आनंद आ रहे हैं. देखते हुए अपनी टीम को किस तरह से अपना आनंद देते हैं. आज संडे है. संडे में बहुत सारे ऑडियंस मैच देख रही है. सेमीफाइनल 2.0. तो सभी ऑडियंस को थैंक यू. शिवनेरी सेवा मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सव निमित्त प्रथमच आपण क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. आणि हा 5वा चेंडू घेऊन येत आहे तो पवन. आणि हा बघूया काय होत आहे. आणि हा परत एकदा रन आउट. शेवटचा चेंडू. 17 धावा. 17. शेवटचा चेंडू ह्या इनिंगचा. आदर्श 11ला विनंती, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याला अजून फायनलचा राऊंड खेळायचा आहे. याच्यानंतर ऑलरेडी गुरुनानक फायनलमध्ये पोहोचलेली आहे. या मॅचमधील विजेता फायनल. शेवटचा चेंडू पवन यांच्याकडून आदि यांना. आणि हा टोलोला लेगच्या दिशेने. बघूया किती धाव. आणि हा षटकार. क्या बात है. क्या बात है. One of the और मारा 6. डीजे धन्यवाद. आदर्श 11ला विनंती, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लवर बॉईजला 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. 23 धावा झालेल्या आहेत. 23 झालेल्या आहेत. 24 धावांची गरज आहे. आदर्श 11 आपल्याला विनंती, पुन्हा एकदा आपल्याला या मैदानावरती एक अटीतटीचा सामना बघायला भेटणार आहे. शिवनेरी सेवा मंडल की ओर से 50वें साल में शिवनेरी सेवा मंडल ने फर्स्ट टाइम शिवनेरी चषक रखा गया है. और इसी तरह हमारे मंडल के वाइस प्रेसिडेंट अजय तारे, इनका हार्दिक स्वागत. त्यांनी मंचावर स्थानबद्ध व्हायचंय.
थोड़े ही देर में हमें पता चलेगा सेमीफाइनल 2.0 के विनर कौन है। गुरु नानक उनकी टीम को बहुत बहुत बधाई, वो शून्य चषक सीजन 1 के पहले फाइनलिस्ट है। थोड़ी देर में पता चल जाएगा कि उनका टफ कॉम्पिटिटर कौन है। सूरज यांना विनंती, त्वरित मॅच चालू करायची आहे. लवर बॉयज सागर सर प्लीज, तो आपसे रिक्वेस्ट है कि आपने बैट्समैन भेजिए। त्वरित चालू करायचंय. शेखर, सूरज यांना विनंती, आपण लवकर मैदानाच्या बाहेर मॅच चालू करायचे. 24 विन आहे, 23 झाले आहेत, 24 करायचे आहेत. 18 बॉल 24. लवर बॉयज आपले फलंदाज पाठवा लवकरात लवकर. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे, अंतिम सामना. लवर बॉयज आपल्याला विनंती, फलंदाज पाठवावे. आदर्श 11 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांना विनंती, मॅच चालू करायचे त्वरित. लवर बॉयज, लवर बॉयजचे फलंदाज. 18 बॉल मध्ये 24 धावांची गरज. बघूया दुसरा अंतिम संघ कोणता आहे तो. सागर. लवर बॉयजचा अजून एक फलंदाज बाकी, क्षेत्ररक्षण लागलेला आहे. सुबह शाम करो काम, जब थक जाओगे तो खाओ देवगढ़ के आम. जिसको भी देवगढ़ के आम चाहिए, जो हमारे यहाँ पे शेखर देवगढ़कर सर है, तो प्लीज उनसे कांटेक्ट कीजिए. पेस्टिसाइड्स बिजनेस हमारे न्यू मैंने सेटअप किया है, संदीप शेट्टी, उनको भी कांटेक्ट कीजिए. डेकोरेटर्स, एनके डेकोरेटर्स एंड ट्रिपल एस स्पोर्ट्स यूट्यूब लाइव टोटकर, उनको भी बहुत बहुत थैंक यू. पंच, त्वरित सामना चालू करा. फलंदाज मुकुंद सर से रिक्वेस्ट है, जो भी प्लेयर्स बैक साइड पे खड़े प्लीज वो देखिए थोड़ा. लवर बॉयजचा 12वा खेळाडू सागर आणि दुसऱ्या बॅट्समनचं नाव अजिंक्य. बेस्ट वर्सेस बेस्ट, बेस्ट बॉलर नजबुल वर्सेस बेस्ट बैट्समैन अजिंक्य. देखते हैं पहली ओवर पावर प्ले सेमीफाइनल 2.0 सेकेंड इनिंग की पहली गेंद में क्या रिजल्ट आता है. तो नजबुल अपनी धुरंधर बॉलिंग डालते हुए अंपायर ने दिया डिसीजन राइट और पहली गेंद चली गई वाइड. अशा तऱ्हेने अवंतर धावांमुळे धावसंख्या खातं खोललंय आपलं लवर बॉयजने. सुंदर असा टोलवला लेगच्या दिशेने. बघू किती धावा भेटतायत. कर्णधार यांचे खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक चेंडू 3 धावा. बहुत ही अच्छी फील्डिंग दिखाते हुए कैप्टन बहुत ही एफर्ट्स डाल रहे हैं. इसी तरह रन बचा बचा के उन्हें जीतना है. 1 बॉल 3 रन. पावर प्ले की ओर चल रही है. जिंकण्यासाठी अजून आपल्याला 21 धावांची गरज. खूप सुंदर असा निर्धाव चेंडू. बॅट्समनला काही समजलं नाही नजमुल यांचा. कर्णधार आणि उपकर्णधार डिस्कशन करताना. दोन चेंडू 3 धावा. तिसरा चेंडू टाकण्यास तयार नजमुल. सामोरे जाईल तो अजिंक्य. बघूया किती धाव करतोय आपल्या संघासाठी.
आणि हा टोलवला लेगच्या दिशेने. ये पुल शॉट देख के सीधा मुझे रोहित शर्मा की याद आई है. अजिंक्य ने सामोरे जायला अजिंक्य आणि पुन्हा एकदा टोलवलाय बॉल हवेमध्ये. बघूया किती धावा भेटतायत आणि हा चौकार. पाचवा चेंडू नजमुल यांचा आणि पुन्हा एकदा पूर्णपणे बीट झालेत अजिंक्य. थोडासा बॉल समजला नाही पण एक धाव काय रोखू शकले नाही. 5 चेंडू 12 धावा. अजूनही 13 धावांची गरज. शेवटचा चेंडू नजमुल यांचा. स्ट्राईकवर आले ते कर्णधार सागर. 28. बहुत ही अच्छे बैट्समैन है सागर भाई. देखते हैं पावर प्ले के लास्ट बॉल पे क्या रिजल्ट आता है. बेस्ट वर्सेस बेस्ट. नाउ हु विल टेक दिस सेमीफाइनल टू द रेस्ट. और ये गेंद लेग साइड में जाते हुए प्लेयर ने बॉल पकड़ा है. बॉलर एंड पे फेंकते हुए और थोड़ी सी हिट के लिए बच गई है. और ये लास्ट गेंद में केवल एक ही रन है. इसी तरह टीम का स्कोर एक ओवर में 13 रन हो चुके हैं. 12 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 13 आणि जिंकण्यासाठी हवेत 11 धावा. बॉलर आले आहेत नवीन आधी. फिल्डिंग सजावट करताना कर्णधार उपकर्णधार. थोड़ा प्लीज रिक्वेस्ट है. सॉरी मीन्स हम थोड़ा घाई कर रहे हैं बट इसके बाद फाइनल मैच. सब ऑडियंस इसीलिए रुकी है कि शिवनेरी सेवा मंडल आयोजित फर्स्ट टाइम शिवनेरी चषक का ट्रॉफी कौन उठाने वाला है. तो सभी प्लेयर से रिक्वेस्ट है कि प्लीज थोड़ा वो कॉपरेट करके जल्दी मैच खेलिए. पहिला चेंडू आधी यांचा. और आउट. रन आउट. कृपया पुढचा फलंदाज पाठवावा आपला. 11 चेंडू 11 धावांची गरज. अटीतटीचा सामना आपल्याला बघायला भेटतोय. जसं मी बैट्समैन प्लीज जल्द से जल्द क्रीज पे आ जाए. पंचांना विनंती थोडी घाई करावी. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. मुकुंद भाई आपसे रिक्वेस्ट है प्लीज विकेट के पीछे देखिए बहुत सारे जन जमा हो चुके हैं. सेमीफाइनल 2.0 चल रहा है. फलंदाजाचं नाव सांगायचंय. रुपेश.
लवकरात लवकर फिल्डिंग लावायचे. दुसरा बॉल घेऊन येत आहे तो आधी. पहिल्या बॉलमध्ये विकेट भेटलाय आणि निर्धाव चेंडू. 11 चेंडू 11 धावांची गरज. बघूया सामोरे जातोय तो अजिंक्य आणि हा गॅप मध्ये मारलाय. किती धावा भेटतायत बघू. आणि हा पुन्हा एकदा रन आउट. क्या बात है, क्या फील्डिंग है. पंच विनंती, घाई करा लवकर. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बॅट्समन पुढे नेक्स्ट रेडी राहा. गोलंदाजांनी पण रेडी राहायला पाहिजे. क्षेत्ररक्षण विनंती जरा. 10 बॉल 10 चेंडूची गरज. ओ 9 चेंडू 9 धावा. सोहेल भाई स्ट्राइक पे. जूनियर वर्सेस सीनियर. आदि वन ऑफ द बेस्ट जूनियर बॉलर ऑफ लोखंडे प्रीमियर लीग. लेगच्या दिशेने टोलवलाय. हो किती धावा भेटतायत. पहले अंपायर का वो तो आने दे डिसीजन. आधीच वेळ होतोय. पंच थोडीशी घाई करा. आपला निर्णय त्वरित कळवा. पंच निर्णय सांगा आपला. नो बॉल आहे. नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय फाइनल राहील. डिसीजन. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सूरज भाई. त्वरित देखिए सेमीफाइनल चल रहा है, इसके बाद फाइनल भी खेलना है. सो प्लीज प्लेयर से रिक्वेस्ट है कि सबका सोचिए. पंच सामना त्वरित चालू करा. आपल्याला अगोदरच वेळ झालेला आहे खूप. आपल्याला अजून फायनलचा राऊंड खेळवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती, कमिटी मेंबर कृपया आपला निर्णय डिसिजन घेऊन आम्हाला कळवा लवकर. आधीच उशीर झालेला आहे. आपल्याला कळवा काय आहे ते. कमिटी कमिटी प्लीज थोड़ा घाई कीजिए. फाइनल मैच भी खिलाना है. टाइम देखिए कितना हो रहा है. उशीर होतोय. रहेगा दोनों के लिए फेयर होगा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. कोणीही वाद घालू नये.
कृपया दोन्ही संघांना विनंती, आपण पंचांच्या निर्णयाची कोणीही जाऊ नये आतमध्ये, विनंती. कोणी लहान मुलांना विनंती, आतमध्ये जाऊ नये. कमिटी प्लीज ज्यादा टाइम स्पेंड मत कीजिए, जो डिसीजन है एक ही डिसीजन पे स्टैंड होके बोलिए. दोन्ही संघाचे कर्णधार आणि अंपायर डिस्कस करतील, बाकी कोणीही ग्राउंड मध्ये येऊ नये, विनंती. दोन्ही संघाचे कर्णधार आणि अंपायर्स आणि कमिटी मेंबर हे निर्णय कळवतील. आपला निर्णय त्वरित कळवावा, बाकी कोणीही मैदानामध्ये जाऊ नये. आतापर्यंत आपले सगळा सामने चांगले झालेले आहेत, चांगले खेळले गेलेलो आहे आपण. शेवटचे 2 सामने बाकी आहेत. कर्णधार, दोन्ही संघाचे कमिटी मेंबर, अंपायर, आपला निर्णय त्वरित कळवा. अंधार झालेला आहे अगोदरच. आपल्याला आधीच अंधार होत आहे. अंपायर्स, अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन. कब से वेट के लिए रुके हैं, प्लीज सबसे रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द डिसीजन बता के एक डिसीजन पे स्टैंड आउट हो जाइए. कृपया कोणी जाऊ नका मैदानामध्ये कमिटी सोडून. बस कमिटी आप कब से खड़े, एक डिसीजन आपको अब तक ले लेना चाहिए. जो डिसीजन है वो बता दीजिए, वही सबके लिए फेयर होगा. बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैच चल रहा है ये. क्या है अंपायर डिसीजन? नो बॉल फ्री और हिट. नो बॉल फ्री हिट. एक मिनट. 17 रन, 2 बॉल 17 रन, 9 बॉल 7 रन और ये बॉल फ्री हिट होगी. देखते हैं बैट्समैन है कितने हिट लेते हैं, क्या फायदा फ्री हिट. 9 चेंडू 7 धावांची गरज. 7 आधी- रन खाला तो धोनी. नऊ चेंडू 7 धावांची गरज. आधी यांचा बॉल आणि हा टोलवला लेगच्या दिशेने. बघूया किती धावा भेटत आहेत. 1 धाव, 2 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडू 5 धावांची गरज. थोडी घाई करा अंपायर्स, विनंती. कोणीही मैदानाच्या बाहेर उभे राहा, सगळे कृपया बाउंड्री लाईनच्या सगळ्यांनी बाहेर राहा. आणि कोणताही विजेता संघाचे अतिरिक्त खेळाडू आतमध्ये यायचं नाही मॅच जिंकल्यानंतर. आणि हा निर्धाव चेंडू. 7 बॉल 5 रन चाहिए. थोड़ी देर में हमें सेमीफाइनल 2.0 के विनर पता चल जाएगा. गुरु नानकचे कर्णधार तयार राहायचे. क्या शॉट मारा है, देखते हैं क्या आता है इसमें रिजल्ट. 2 रन और जीत के लिए चाहिए लवर बॉयज को फाइनल में जाने के लिए केवल 3 रन की जरूरत. 6 बॉल 3 रन. देखते हैं आदर्श अपने वन ऑफ द बेस्ट बॉलर को देखे, वो ट्राई करेंगे कि वो 3 रन डिफेंड करके शिवनेरी चषक के पहले फाइनलिस्ट, सेकंड फाइनलिस्ट बन सकते हैं. दोनों ही बहुत ही बेहतरीन टीम है. दोनों ही प्रीमियर लीग में कई सारे फाइनल मैच खेले, कई सारे फाइनल मैच जीते भी है. क्रिकेट एक हार जीत का गेम है. चलो अंपायर प्लीज थोड़ा कॉपरेट कीजिए. प्लेयर से भी रिक्वेस्ट है, सॉरी हम लोग थोड़ा घाई कर रहे, बट फाइनल रिजल्ट के लिए पब्लिक खचाखच यहाँ पे भरी है.
आईपीएल इतना बड़ा मैच चल रहा है मुंबई इंडियंस का। अभी मुंबई वाले देखा, भगवान ने भी हमारा साथ दिया, लाइट भी स्टार्ट हो चुकी है। कुछ समय में विनर्स मालूम पड़ेगा सेमीफायनल 2 होके। प्रमुख पाहुण्यांचं आगमन पण झालेलं आहे इथे। अंपायर प्रमुख पाहुणे बघण्यासाठी आलेले आहेत अंतिम सामना। आणि हा शेवटचे षटक 3 चेंडू मध्ये, आणि हा झेल झाला असता तर मॅच मध्ये थोडीशी कलाटणी भेटली असती। अतिरिक्त 2 धावा ऑलरेडी काढलेल्या आहेत आणि 5 चेंडू मध्ये 1 धावांची गरज। बघूया 5 पे 1। सभी टीम सागर- से रिक्वेस्ट है कि प्लीज एक बार ये मैच जीतने के बाद कोई भी प्लेयर्स अंदर नहीं आएगा। जो भी प्लेयर्स फाइनल्स के हो गए तो उनको प्लीज रिक्वेस्ट है कि थोड़ा कॉपरेट कीजिए, इसके बाद हमें फाइनल मैच भी खिलाना है। गुरु नानकचे कर्णधार आपण तयार राहायचंय। जो जिंकेल त्यांनी लगेच विनिंग टीमचा कॅप्टननी इकडे यायचंय। सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय। शेवटची 1 धाव पाहिजे पण ती पण काढून देत नाहीत आदर्श 11। 4 चेंडू 1 धावांची गरज। सोहेल स्ट्राइक वर आहेत। बहुत अच्छा फील्डिंग एफर्ट्स दिखा है आदर्श ने भी। 6 बॉल में 1 रन चाहिए। और ये शॉट हवा में, और इसी तरह लवर बॉयज बनी है शिवनेरी चषक। सागर भाई, लवर बॉयज कैप्टन सागर भाई और गुरु नानक कैप्टन, प्लीज समझिए